शोभा आणतात आपण सगळा संपला. ता आणता ते पैसे किती दिवस पुरवायचे? अगो बाई बघतोय ना काय ता. होय तुम्ही बघतास. ओ कधी या काम तुमका धड जमलेला? कोणी शेतात राबूक सांगितला ता पण तुमका धड जमलेला नाही. वय कसा जमत ना? तुमच्यातलो खोच जागो होता ना लगेच. काय गेला हो या पोहा? शोभा गो. शोभा 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 मी लय वाईटच आहे ना. होय ना, या सगळा माझ्यामुळेच होता. माझो काशी पण माका सोडून गेलो. आता ह्याचो पण पत्ता लागत नाही. मी आज पत्तूर जा काही केलंय, जा काही वागलंय ना, त्या सगळा इसरा नाव. मी पायावर नाक घासूक पण तयारच आहे. पण माझ्या शोभाचा काय तर तेवढा बघा हो. घरचो मात दाखवा ना त्याका. वच्ची. अगो वच्ची. ओ किती इलास आहे सर? जावा जा. अगो अगो थांब. ओ हात सोडा. माका खाय जाऊ तर आम्ही जातोय. पाका सोडून जाणारच. अहो शोभाक शोधूक जातोय. अगो थांब. ओ नको थांबू माका. आणि माझ्या मागणं येऊ पण नको. तुमचा विश्वास नाही ना माझ्यावर, म्हणून माझ्या शोभाचा कार्य घातलास. ऐकलंस रे बाबा. आणलंस रे माझ्या वच्ची घराकडे परत. इतके दिवस त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलो आहे, पण त्याची काय भेट वहीत असा वाटत नाही होता. पण आता ह्याचे पुढे मात्र आमचं सांभाळ कर. जी काही चूक झाली असतात ती पदरात घाल तुझ्या आणि सांभाळ कर आमचं.
हे हे पोरांनो, हे कितको योग गाठ हा, किती एखाद्याची झोपमोड करायची. जावा काही जाऊन खेळा, जा वा. काय रे आबा, ह्या काय काय बायकोच्या साडीया धुतलंस? मग हे माझी बायल माझी शर्टात धुतात ना. तसा नाही रे आबा, पण वच्ची असा खय इला काय वच्चीला होय. खराची ला काय? मग हे माका काय खूळ लागला. एवढे दिवस घराबाहेर होता, राहायचा काय आणि खायचा काय? पण काय रे होता को इतके दिवस. अरे इल्यापासनं निजान आता मी पण उठवक नाही ते का. आता ता एकदा उठला की तुम्ही तेकाच विचारा. हा आम्ही काय गाडीये खायचे? होय ना. होय तर हिला हा बराच झाला म्हणायचा, नाही तर इतके दिवस राहिला, पण त्याचं काय स्वभाव बदलणाऱ्यातलो नाही असा. आणि तो बदललो तर माका काय त्याच्या वांगडा संसार करूक जमणार. हा चला आबा. हा. आता हे गाव हे घर सोडून निघून जाईन, अण्णांच्या आयुष्यातून कायमचं निघून जाईन. त्याही पेक्षा महत्वाचं, अण्णांसारख्या माणसाला मी माझ्या आयुष्यातून कायमचं बाजूला करते. पाटणकर बहिणू, दळणाचं डबो आणलं होतं. जरा आत नेऊन ठेवशील? हा होय तर. पण अण्णांना सहज सोडता कामा नये. आजपर्यंत त्यांनी त्यांचा स्वार्थ साधला, मग मला असं शांत बसून कसं चालेल? अण्णा, तुम्ही कुमुदिनीची शेवंता केलीत, पण ही शेवंता जाता जाता ही तुम्हाला एवढं नाचवेल की पुन्हा कोणत्याही शेवंताला जवळ करताना तुम्ही 100 वेळा विचार कराल. अण्णा नाईक, पाटणकर बहिणू, काय हो पाटणकर बहिणू, कसलो विचार करता सांग? माका वाटतं तुम्ही मनान मुंबई पोचलात सुद्धा. हैसून तुमची सुटका कधीच झालेली आहे. सुटका तर होईलच, पण त्याआधी चोंट्या माझं एक काम करशील? होय तर सांगा ना. आता काय कमी दिवस उरले, तुमची काय कामं असतील ती सांगा माका, करताय मी. अण्णांकडे जा आणि त्यांना सांग मी बोलवलंय. अण्णांका दुसरा काय काम असत तर सांगा माका. अण्णांका त्यांना बोलवून घेऊन ये, मला बोलायचं त्यांच्याशी. आपण काय काय बोलूचा हा. ह्या बघा, आनंदाच्या भरात त्यांका मुंबईचा सांगून बसशात. असा काय करू नका तुम्ही. माधव एवढा सगळा करता तुमच्यासाठी, निदान त्याचा तरी विचार करा. हा, अण्णांना काहीही करणार नाही. हा मग कित्या बोलवता असा. नाहीये तास बरा हा की नाही. हा चोंट्या, आता 10-1 दिवसात माझं आयुष्य बदलणार आहे, सगळं चांगलं होणार आहे. पण अण्णांचं काय? त्यांनी नेहमी त्यांचा स्वार्थ दाखवलाय. आता माझ्याही काही इच्छा आहेत, ज्या मला अण्णांकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत. कसली हो इच्छा? सांगेन, जा तू. आणि हो, अण्णा इथे ताबडतोब कसे येतील याची व्यवस्था कर. कळतंय ना तुला? हा बरा.
वच्ची, गो वच्ची, अगो उठ. अगो पाणी गरम करत ठेवलंय. 4 तांबे पाणी घे अंगावर, बरा वाटत. काय अवस्था करून घेतलंस बघ स्वतःची. बास झाली झोप आता. उठ गो वच्ची. अगो उठ. अगो हे का काय झोप म्हणायचा का काय म्हणायचा. अगो उठ, 2 घास खाऊन घे, झाला तर परत झोप. अगो असं काय करतस वच्ची. अगो डोळे उघड, डोळे उघड गो. अगो उठ. काय लावलास या? हा, उठ उठ, काय लावलास या? जरा पडलेला बघवत नाही तुमका? तसा नव्हे, तू डोळे उघडत नव्हतस ना. माका वाटला. काय वाटला? खपलंय मी? नाही नाही, अहो खपूचाच असतात, हायसर परत किती इलं असतंय. बाय गे बाय माझे, अहो काय करून ठेवलास या माझ्या घराचा? काय यो पसारो? हा, ओ हे कपडे किती हायसर टाकलेले असत. मी घरात नाही तर माझ्या घराचा समशान करून ठेवलास हो. हा, काय केलास या? घे बाय माझे, ही भांडी बघा. ओ केवढी धूळ बसलेली आहे याच्यावर. हा, धुवून किती नाही ठेवलास हो. म्हणतात ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, ताच खरा. अहो केर पण काढलेलो दिसत नाही या. काय काय बघतास काय असे? तुमका ना नीट राहू पण जमत नाही या. आणि खोतासारखे मिरवतात सगळीकडे. कसले खोतनी कसला काय? हसतास 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 तुम्ही. हा, तुमका बरा वाटला असत ना, इली आता घरात कामा करू. तुमका आपले तंगडे वर करून फिरूक मोकळे झालास वय ना. म्हणजे आता खय या घरात घरप दिल्यासारख्या वाटला. वय मग मी नसताना घरपण येऊसाठी कोणतरी सवत आणायची ना. आणलं असतंय गो, आणलं असतंय. पण तिचा आवाज तुझ्यासारखं नसतो. तिका तुझ्यासारखं असं आरडोरडो करूक जमला नसता. काय काय म्हणूचा म्हणजे तुमका? का इतक्याच म्हणूचा, ह्या घरात तुझी जागा घेणारा दुसरा कोण येऊ शकत नाही. काहीतरी तुमचा आपला. घे बाय माझे, यू केवढं घरू. ओ काय लक्ष नाही तुमचा घराकडे ना. झाडू खया खया झाडू. बस वाईच गप्र. तुका चायचो घोट देतय, तेवढी वाईट चाय घे. हा, मग हे काय तुका करूच आता कर. शिस्त म्हणून नाही खोतांका. दळली मेली लक्षणा. हा, खोत म्हणतात स्वतः. काय अवस्था करून ठेवल्यास हो घराची. काय रे निल्या, हा ना, आज काय कोंबो? होय साडू इलो ना, कोंब कापतोय. मग हे गरम पाणी किती आहे? भाताडा काढू अलगत निघतं ना. थोडं असंच काय हं? गळ्यावर सून असो, सुरो फिरवायचो आणि हाताने सोलायचा. पिसा असा हाताने ओढून काढायचा. चल कसा करायचं सांगते, ये जेवण ये. या बघ निल्या, लगेच गळो कापायचा नाही, जरा मजा येऊ दे. कोंब्याक पण कळान दे ना, मरण येता. हा, जा सावकाश जा जा. हलको गळ्याक सुरो लावून ठेव. अरे निल्या आरामात उडू दे का. हा, अरे लगेच मानेवरनं सुरो फिरू नकोस. हा, फडफडान दे. हा, फडफडू देते का, फडफडू दे. टोचत रवान दे. हा, आता कसा बरा वाटता. हे बघ, आता सुरोवर पाणी टाक आणि सुरो मानेवरनं अलगद फिरवत राहू. आता खेच. फडफडा दे, फडफडा दे. या काम कर आता. शेपटाचो पीस आणून दे रे माका. ना ह्या घ्या. हा, थांब. साफ झालो की माका काळजाचो तुकडो चुलीवर भाजून दे. होय जा.
अण्णानू काय रे तुमका बोलवलेला असा पाटणकर बाईंनी. काय काम ता माका काय माहित नाही, पण लय लय भडकलेले असत. नुसते आग ओकतात. आग कशी विजवायची तर माका बरोबर कळता. काय रे अण्णा काय गेले? ते गेले. ते येतील येतील. ठेवायचं ठेव ठेवू सांगितले ना त्यांनी. हा जा. गावठी दिसता. मिल्या भारी भारी. या काय आता नाही. हा मग माका किती निरोप पाठवले काय गेला या काय रागावून तर गेला नाही ना, पण काय जाय या काय घाबरू नका, दुसऱ्या गावाचा आहे रिक्षावाला. काय जातोस? जात नाही, आपण जातोय दोघं. ओ तुम्ही आता समोर बघूनच चालवा. डोळ्यात त्याल घालून तुझी वाट बघत होतोय गो. आज येत उद्या वच्ची परत येत. याच आशेवर आजपर्यंत दिवस काढलाय. पण काय हो म्हणा, देवाला ऐकल्यान माझा. हो ह्या काय आपल्या दोघांकाच होतलास. नि शोभान काय आपल्या तोंडाकडे बघायचा त्या का पण होता. बघतास काय लय लय त्रास दिला नो यानं माका. खै खै नाही शोधलंय या का. गाव झाला तालुको झालो लय वनवन फिरलंय. दिवसा डोक्या भाजायचा नि रातच्या थंडीनं कापायचा हो. पण ठरवलंय शोभाग घेतल्याशिवाय घराकडे जायचा नाही. हाताक धरलंय नि त्याका घराकडे घेऊन इलंय. नाही नाही म्हणत होता, मग हे त्याका सांगितलंय गो बाय माझे घराकडे सगळी लोक कार्य करून मोकळी झाली. असाच चल नि उभा राहू त्यांच्याकडे नि सांग त्यांका माझ्या सासू सासऱ्यांका सोडून निखाई जाणार नाही म्हणान. तेव्हा गळ्यात पडून रडूक लागला हो पोर. मग त्याका विचारलंय खय होतस तर काहीतरी बरळत होता हो के माका भीती वाटता, माझो जीव गुदमरता. तर त्याका सांगितलंय ह्या बघ तुका काय होणार नाही, घाबरू नको, मी असय, चल घराकडे. आणि हातात धरलंय नि त्याका घेऊन इलंय हाय सर. गो तू काय बघत बसलस, ये बस हाय सर, ये गो बस, ये बाई ये माझी ये. हो बघतास काय शे, चाय देवा त्याका. काय बोलतोस तू? काय बोललोय अगो शोभा. काय शोभाचा काय
तू काय बोलतोस? तू का समजता? शोभा नाया डोळे फुटले असत काय तुमचे? काय बोलतास? खूळ लागला काय माका? खूळ लागलेला? आता हुडकून आणलंय ना त्याका घराकडे. ह्या बघा, लक्षात ठेवा, आता जर परत असे वागलास ना तर आम्ही दोघा जण तोंड घेऊन निघून जावा. वता चाय आधी, वता त्या चाय. हा, देतात हा चाय. बस. घे घे गो, पी, घे चाय. अण्णा पैसे द्या त्यांना. या या काय जाऊचा? तुम्हाला कुठे न्यायचंय मला? तू म्हणशील काय? अच्छा, मग चला गोव्याला जाऊया. हा? अहो थट्टा करत नाहीये मी, खरंच बोलतीये. चला गोव्याला जाऊया. काय ना, एकाच गावात राहिल्यामुळे आपल्याला एकमेकांना वेळ देता येत नाही. गावाबाहेर गेलो ना की आपल्याला एकमेकांना वेळ देता येईल. चला. अहो चला ना. गोवा? अप. थोबाड बघलंस काय अर्षा? तू कोण असस, काय असस, या गावात कळला ना? तुम्ही कुठे जाता, काय करता ना, सगळं माहितीये मला. अण्णा नायकान काय करायचं, खय जायचं नाही तर अण्णा नायकच ठरवेत. आणि माका प्रश्न विचारू, तू काय माझ्या लग्नाची बाईल नाही हा? तुझ्यावर जीव ओवाळून टाकलंय, असो सहजासहजी कसं मागू तुका?
काय हो या एवढाच हा? ओ काय विचारताय मी? ओ लक्ष काय आहे तुमचा? ओ काय करून घेतलास या स्वतःचा? ओ 2 घास तरी नीट खात होतास काय? हा काय करतास? बारीक बघा किती झालासास. ह्या बघा आता जा काय करीन ना तर निमूटपणे खायचा, नाहीतर चोच मारल्यासारखे खाशाल आपले. आबा हो आबा. ये इंदू. अहो ही इली ना सगळ्या गावात पसरलं हो म्हणून धावत इले. काय गो कशी असस तू? बरी असे गो. काय होताय माका? काही एक होऊ दे नको, माझं आयुष्य पण तुकाच मिळान दे. घे बाय माझे, तुझं आयुष्य तूच जग गो बाय, नाहीतरी तुझ्या आयुष्यात आनंद कमी आणि त्रासच जास्त हा गो बाय माझे. अगे तू घराकडे परत येलस ह्याच्यापेक्षा मोठा आनंद तो काय? हा काय आबा? वय घे आबा, तुझी लय वाट बघी होते. वाट बघून बघूनच धुरलेले दिसतात बघ. रांतस की काय? मग हे काय करू आता? इलय तर 4 घास तरी सुकान खातील ना ते. हा सगळा नंतर कर. काय अवस्था करून घेतलंस आबा? वायच फणी आणि तेल देवा हो. गो ता सगळा नंतर कर. हाय सर बस बसायचं बस. काय घे बाय तुझा? सावकाश बस. हा बस आई घे. देवा. अगो कसे झाले आहेत बघ गो केस तुझे. हा या बघ आता ना बाहेर जायचा नाही असा हा घराच्या सांगून ठेवतोय. खय जातलंय आता मी? ज्याच्यासाठी गेलंय ता झाला. हा त्याका सांग परत असा खय जाऊ नको म्हणान. किती सासवेक त्रास देता या शोभा? इंदू काय गो तुझी सून तुका अशी त्रास देता काय? काय बघतस काय असा? तुका काय बोललंय त्याचा राग इला? अगो पण तुझी काळजी वाटता म्हणून बोलतय ना गो. शोभा आता 4 दिवस घरात ना खय बाहेर जायचा ना या. काय सांगता येता कळता ना तुका? नाहीतर माझ्यासारखा वाईट कोण ना या? गो इंदू सांग या का शोभाक सांग. या बघ ऐकत नाही जरा पण. काय मग अण्णा, प्रवास करून थकलात वाटतं. अण्णांना एका थकणं माहित नाही. असं
तुमच्याशी. मी इथून बाहेरच येणार नाही. अशीच आत निघून जाईल. 1 2 3 बर. एवढेही वय नाही झालंय तुमचं. अण्णा आला ना. अण्णा, आजवर तुम्ही सगळं तुमच्या मनासारखं केलं. तुमच्या मर्जी पुढे काहीच खपवून घेतलं नाहीत. अण्णा, माझ्याशी कसे वागलात याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. सगळ्यांना स्वतःच्या तालावर नाचवलं अण्णा. पण आज तुम्हाला नाचवताना जो आनंद होतोय त्या आनंदापुढे सगळं फिकं आहे. दादा, एक नारळ पाणी द्या ना. कुठचं देऊ, छोटं की मोठं? छोटं द्या. हे चालेल. थांबा अण्णा, तुम्ही सोलून द्या ना. मी जेव्हा
तो शोभा केस इंचरतस ना तर जरा जपून इंचर गो बाय. हा सगळ्या घरभर करतस. बघतस ना कसा करता आता. हिला तेव्हा वाटला होता आता सगळा बरा म्हणा, पण नंतर आबा तुम्ही दोघा वाड्यावर चला. काय वय बघतास ना तिचा काय झाला. तुम्ही एकटे काय काय करशाल दोघांचा, आणि परत खाई तर गेला तर कधी परत येईल सांगता येता काय. नको गो. असं काय बोलतास. परक्याचा घर हा काय. घर आपलाच असा गो, पण आता नको. काय हो काय बोलतास. नाही म्हणजे मी म्हणा होते तुम्ही दोघं आता वाड्यावर चला. तू लय दिवसांनी घराकडे येईलस ना, थैसर चल आराम कर. आबांका पण दगदग नाही होत ना आता. काय म्हणतस. वय नको गो इंदू. हो नको कित्या म्हणतास. ता समोरून बोलवता ना, मग हे नाही कित्या म्हणायचा, आणि तेवढाच वाड्यावर राहूक मिळत ना आपल्यात. अगो वच्छी. मग हे तुम्ही रवा आहे सर, आम्ही जाताव. काय गो शोभा. गोविंदू तू का चालात ना, आम्ही दोघे येलाव तर. चलात ना चलात. बरा येता आम्ही, पण अण्णा. त्यांचा काय ता मी बघते, मी बोलते त्यांच्याशी. होय तसा पण अण्णा शोभाचा ऐकता सगळा, ता सांगा त्यांना. हा होय ना गो. वय ओ बघतास काय, आवरूक घेवा, कापडा बांधूक घेवा. रोज रोज काय आहे सर येऊक मिळणार नाही ना. होय हो दरवाजा कुलूप लावा नीट, नाहीतर कोणतरी घर फोडीत. काय हो, शोभा ती पिशवी घे गो. ती कित्या मी घेते ना. घे गो. काय कापडा लागतील ती सगळी घे बांधून. हैसर काय राहूक नको ना. अण्णा थांबा, आपण देवळात जाऊन येऊया. चला अण्णा देवळात जाऊया. तू जाऊन ये, मी हैसर थांबते. बर. तू बरंच काही दिलंस. पाटणकरांसारखा नवरा, सुषमासारखी मुलगी, पण मी नाही सांभाळू शकले माझं घर, माझा संसार. अण्णांवर भाळली. ही आयुष्यातली खूप मोठी चूक केली आहे मी. या माणसाने माझ्यापासून माझं सगळं हिरावून घेतलं. माझी माणसं, माझा संसार, अगदी माझं अस्तित्व, माझं पावित्र्य सगळंच हिरावून घेतलं. पण यापासून लांब जायची वेळ आली आहे. या पुढच्या माझ्या प्रवासात मला मागच्या भूतकाळाची सावलीही सोबत नकोय. माझ्या सुषमाला खूप शिकवायचंय, खूप मोठं झालेलं बघायचंय. त्यासाठी फक्त मला शक्ती दे. अण्णा, अण्णा, काय आहे अण्णा? कुठे गेला होतात तुम्ही? किती घाबरले होते मी. एकट्याक टाकूचही नाही मी. बरं चला, आता घरी जायला उशीर होतोय. चल. अरे देवा, माझी चप्पल तुटली. नवीन घेऊ. नाही, नवीन नकोय मला. खूप आहेत माझ्याकडे. अण्णा, ही चप्पल हातात धरा.
आबा येवा बाहेर किती उभे आत येवा. हिंदू ओ परक्याचा घर नाही हा. तसा नाही, पण आता इतक्या वर्षांनी घरात परत राहा. बऱ्याच दिवसांनी घरातल्या माणसांनी घर भरात येवा. चल गो वच्ची. होय. ह्या घर सोडल्यापासनं जेव्हा जेव्हा या घरात इलय ना त्या इलय लपान छप्पानच. पण आज परत या घरात मानान येतंय हो. अगे सांच्या घरातली लक्ष्मी घराकडे येली म्हणायचा. ये वच्छी आते. बसा बस गो. दत्ता सरिता छाया माधवा अरे येवा लवकर. हाय वच्ची काकी घराकडे परत येली. आता ना थोडे दिवस आपल्याकडेच राहतली. थोडे दिवस म्हणजे म्हणजे तिका वाटत तितके दिवस. माधवा ये ये हाय सर बस माझ्या शेजारी. बाबा कसा असस रे? मी बराच आहे. कधी येलस मुंबईतून? कधी चाललोय मी तर तुझीच सगळे वाट पाहत होते. मी खय जाणार होतय हे असत ना. हो पण त्यांची अवस्था काय झाली होती हे तुला नाही ठाऊक. काय नाही म्हणाले असतील बरा झाला. आता जरा घर निवांत वाटता. नाही हा तुझी खूप आठवण काढत होते ते. जेवायला बसले ना ताटावर की म्हणायचे माझ्या वच्चीने काय खाल्लं असेल कोणास ठाऊक. पायात चपला घातल्या का म्हणायचे वच्ची उन्हाचे चटके तर खात नसेल ना. तू येशील या आशेवर घराचं दार सताड उघडं ठेवून बसायचे. तरीच माका उचक्यो लागत होत्यो. सरिता जा गो बाय पाणी पिऊन ये जा. हिंदू अगो तुझ्या निमतान तरी का होईना मी ह्या असा हसता घर बघतय गो. नाहीतर माझ्या कर्मान मका फक्त दुःखच दाखवल्या. आता मागचा सगळा इसरायचा. जेवा. शोभा अगो घी पाणी घी गो बाय. घी गो बाय. अगो काय परक्यांच्या घरात इलाव काय? आपलाच घरा आणि इतक्यात काय या घरातून आपण जायचं नाही. अगो वाड्यावर परत इलाव आपल्या माणसात परत इलाव आपण. असा काय करतेस गो? एवढा चालत इलाव सोक लागला असत ना तुका. घी घी गो बाय घी पाणी घी. आई ग देवा दमले मी. आई ग देवा अण्णा मी खूप थकले आता. तुम्हीच दरवाजा उघडा. चला मला उठवत नाही. ऐक ऐक दमले मी.
घे. हे काय? काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. माझ्यासाठी? नाही तर कोणासाठी. पण कधी घेतलं हे? तू देवळात गेलो होतस ना तेव्हा. हा, पण काय आहे यात? घालून बघ. बर. सरिता, त्या का वया असत ना तेव्हा पीत दर घी पाणी. का हायला पाणी पिलेला नाही त्याना? काय करता देव जाणे. काय गो असं काय करतोस? घे जाऊ दे, ती का किती आरडतस. आबा आता कसली काळजी करायची नाही. आपलाच घर हा आणि वच्चीचो थकवो पण जायत ना. थकवो माझो कसलो, माका नाही कसलो थकवो इलेलो. मी बरा असाय. हो असं काय, इतके दिवस बाहेर फिरत होतीस ना, थकवो नाही लो. इलो होतो, पण ह्या शोभा दिसला ना तसा पायातलो डोळ्यातलो मनातलो सगळं थकवो गेलो गो. आता काय मी एका खाई जाऊक देऊचंय नाही आणि तुमका पण सगळ्यांका सांगून ठेवतोय. जर ह्या तुमका खाई बाहेर जाताना दिसला तर माका सांगा. नाही ह्याका साखळीक बांधून ठेवलंय ना तर नाव नाही वच्ची लावूचंय.
सरिता तांबे 8 नेऊन ठेव. छाया तुझ्या बाजूची खोली आवरून घे, थैसरच झोप दिले. दत्ता ह्यांचं सामान नेऊन ठेव जा रे. इंदू, आमचा हैसर राहणं अण्णाक आवडाचा नाही. आम्ही आपल्या हैसून जाता. थांबा आबा. अहो अशा वेळेक आपल्यांचोच आधार असताना मी बोलते त्यांच्याशी. हां इले. अहो मी काय म्हणते, थोड्याच दिवसांचा प्रश्न असा. हे अण्णा नायकाचं घर म्हणजे धर्मशाळा नाही हा. अहो वच्छिक बरा नाही म्हणत मी साबांका सांगितले हळसर येऊ. माका या चालणारा नाही. फक्त ह्या घडीक सांभाळून घेवा. तुका जाऊचा असत त्यांच्या वांगडा तर तू पण जा. पाया पडते मी तुमच्या. त्यांच्याकडसून खयची चूक होऊशी नाही ह्याची खात्री देते मी तुमका. तुका सगळ्यांचं पोळगो येतं काय? अहो वायच हळू. ऐकल्याने तर भानावर तरी येतील. माधवा, मी काय म्हणतोय, लई येळ झालो. इंदू अजून खाली येऊक नाही. मी वर जाऊ काय? नाही तर शोभाक सांगतोय. शोभा गो. तू गप्रो. माधवा, आमचा हैसर येणा आवडलेला दिसत नाही. सगळा चांगला चाललेला असताना आमच्या मुळात तुमका किती त्रास. आम्ही राहताव ना. तसा पण तकलेर छत नाही असा नाही ना. काय असत तर मी सांगू की एक ना. तुम्ही लय केलास आमच्यासाठी. आम्ही येता. चल गो बच्ची. शोभा चल गो बाय. चल चल ये ये गो. बरा मी सांगते त्यांका. हां आबा. इंदू, तुम्ही लय केलात आमच्यासाठी. आता आम्ही निघता. अहो त्यांनी थांबूक सांगितल्याने. हा काय? येवा आपल्या घरात येवा. अहो येवा हो. होय. गो शोभा चल गो. इंदून काय बोलला तर ऐकलंच नाही. गो. अण्णान तुका बोलवलेला हात.